सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरात सुरू असलेल्या 2 अवैध चक्री जुगार अड्ड्यावर कोरेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 79,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी सहयोग जगन्नाथ कुंभार राहणार लासुर्णे आणि तुषार दत्तात्रय घोरपडे राहणार गोळेवाडी या कोरेगाव तालुक्यातील दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरेगाव शहरात जळगाव नाका परिसर व साखळी पूल परिसरातील 2 ठिकाणी अवैध चक्री जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांना मिळाली होती। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर यांच्या पथकाने सापळा रचत दोन्ही ठिकाणी धाड टाकली। छाप्यादरम्यान संशयित आरोपी नागरिकांकडून शर्तीवर पैसे स्वीकारून विनापरवाना चक्री जुगार चालवत असल्याचे उघड झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून टीव्ही, संगणक, पीसीओ, कीबोर्ड, माऊस, लाकडी टेबल, खुर्च्या तसेच रोख रक्कम असा सुमारे एकूण 79,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या सूचनेनुसार सातारा ग्रामीण विभाग व कोरेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर यांच्यासह पोलीस हवालदार भिलारे, कदम, पोलीस कॉन्स्टेबल पवार व जाधव यांचा सहभाग होता। दरम्यान अवैध जुगार व्यवसायावर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिला आहे।